ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त माननीय श्री महादेव आंबोगटाळ यांच्या भिनार तालुका भिवंडी येथील जनसंपर्क कार्यालय आदिवासी क्रांतीवीर धरती आबा बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, राणी झलकारी, स्वराज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमाला पुष्पहार अर्पण करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महादेव आंबोगटाळ साहेब, भिवंडी तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बारवे साहेब, भिवंडी निजामपूर महानगरपालिका माजी उपायुक्त तथा आदिम आधार पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री सुनील झलके साहेब, संचालक श्री अशोक ढेकरे साहेब, श्री सुरेश जाधव साहेब, मोहदूर ग्राम पंचायत सरपंच श्री बळीराम केसो, चिमीपाड़ा ग्राम पंचायत सदस्य सौ लता डोड़ा, सौ शोभा जाधव, श्री अनिल वाघात, श्री बाळाराम नवाड़वे, श्री पोसा गायकर, किरण काचरे, अनंत माळी, कपिल सुतार, बाळाराम थापसे, मधुकर पराड़े, रमेश मुकड़े, आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक सूरज मानकर, मोनाली घाटाल, अनिल जाधव, विकी जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज 9 ऑगस्ट क्रांतीवीर बिरसा मुंडा ज्यांनी आपल्या समाजासाठी आदिवासी समाजासाठी खऱ्या अर्थानं या मुलीनं आता जे काही 4 शब्दामध्ये सांगितलं, जल, जंगल आणि जमीन, याचा पहिला अधिकार कुणाचा असेल तर तो आदिवासीचा आहे। म्हणजे माणसाची उत्पत्ती कुठून झाली म्हटलं तर सायन्स सांगतं की वानरापासून माणसाची निर्मिती झाली, पण आताचा जो सुधारित माणूस जे मॉडेल आहे त्याच्या आधीचा खरा जर माणूस कोण असेल तर तो आदिवासी आहे। जे समाज म्हणजे माणूस म्हणून जो सुरुवातीला आला तो आदिवासी, आणि ज्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं इंडिजिनस पीपल, की ज्याचं युनोने दखल घेतली आणि 1994 पासून हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या समाज बांधवांमध्ये बिरसा मुंडांचं कार्य खऱ्या अर्थानं या मुलीने जसं सांगितलं खरोखर फार प्रेरणादायी आहे। सर्वांनी एकत्र येऊन त्यांची आठवण ठेवणं आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण समाजासाठी आणखी काय करू शकतो, चांगले उपक्रम काय करू शकतो आणि समाज अजून किती सुधारणा करू शकतो, पुढे जाऊ शकतो। जसं पूर्वी म्हटलं जायचं की आदिवासी काय, आदिवासी बांधव, आता मी गडचिरोली वगैरे भागात काम केले, मला माहिती आहे खऱ्या अर्थानं आदिवासी पाहिलं तर तिकडं गेल्यानंतरच लक्षात येतं अंगावर कपडे पण नसतात, झाडाची पानं लावलेली माणसाची परिस्थिती। आपलेही पूर्वज कधी काळी कदाचित त्याच परिस्थितीत होते, पण आज आपण थोडंसं विकसित, आपण थोडंसं शहराजवळ किंवा आपण थोडं विकासाच्या ह्याच्यात आलेलो आहोत, पण यातूनही खरोखर आपण खरंच विकास साधतोय का? पैसा आला म्हणजे फक्त विकास होणार आहे का? पण विचारसुद्धा राहिले पाहिजे, संस्कार राहिले पाहिजे, तर पुढची पिढी व्यवस्थित राहणार आहे। म्हणून आमच्या पोलीस विभागाच्या वतीनं सुद्धा आपण एकत्र येत आहात। आम्ही सुद्धा एक असा उपक्रम घेतोय की जेणेकरून आपण आलेला आहात तर यापुढच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर व्यसनापासून दूर राहायला पाहिजे, व्यसनमुक्ती व्हायला पाहिजे, आणि विशेषतः घातक असे नार्कोटिक अँड ड्रग्स सबस्टन्सेस सारखे ज्या व्यसनं आहेत, फार वाईट परिस्थिती आहे की ज्याच्यामुळं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतात, पूर्ण समाजव्यवस्था बिघडू शकते, किती पैसा असला तरी उपयोग नाही अशी परिस्थिती आहे। आपण आदिवासी दिनाच्या निमित्तानं हा संकल्प करूया, या सबस्टन्सेस, या पदार्थांपासून, या वाईट गोष्टींपासून, या व्यसनांपासून आपण दूर राहण्याचा संकल्प करूया आणि एक चांगलं जीवनमान ज्या महान व्यक्तींनी, म्हणजे सगळेच महान, आता आपण निवळ असं झालं की आपण निवळ फोटो लावतो, पण त्यांचं अनुकरण किंवा त्यांनी जे जीवनात जगलेत की ते आपल्यासाठी त्यांनी काय केलं आहे हेचा विसर पडून जातो आणि आपण ह्या वाईट गोष्टीकडं लवकर अट्रॅक्ट होतो। तर तेवढे एक माझी सर्वांना या दिनाच्या निमित्तानं विनंती आहे। परत एकदा आम्हाला या ठिकाणी येण्याचं, औचित्य साधण्याचं, आपल्याशी काही बोलण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल मनपूर्वक आभारी आहे। 9 ऑगस्ट
जागतिक दिन निमित्ताने उपस्थित पूर्ण भिवंडी तालुक्यातील कार्यकर्ते आज ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि सालाप्रमाणे आपल्याकडं दरवर्षी मोठा कार्यक्रम असायचा, पण ह्यावर्षी आपण भिवंडीमध्ये म्हणजे कुंभारपाड्यामध्ये कार्यक्रम हा मोठा आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला इथून आम्ही छोटासा कार्यक्रम आपला कांतीवीरांना पूजन करून आणि पुढच्या कार्यक्रमासाठी आम्हाला जायचं आहे, म्हणून आपण इथे पहिल्यांदा इथे एकत्र जमलो आहेत। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, या निमित्ताने या दिनाला विशेष महत्त्व असं आहे की आदिवासी जे मूळचे रहिवासी या देशाचे मालक समजले जातात, त्यामुळे त्यांचा नारा जो आहे जल जंगल जमीन हा त्यांचा हक्काचा नारा आहे आणि त्यांचे हक्क अधिकार अबाधित राहण्यासाठी 1994ला युनोमध्ये एक ठराव करण्यात आला की आदिवासींचे हक्क अधिकार संस्कृती भाषा हे टिकवण्यासाठी त्यांना एक विशेष दिन नियुक्त करून द्यायचं। त्यामुळे जगातले सर्व आदिवासी आज 9 ऑगस्ट निमित्त जागतिक आदिवासी निमित्त संपूर्ण जगामध्ये हा उत्सव साजरा करतात। माझी या जागतिक दिनानिमित्त माझी विनंती असेल सरकारला की या सगळ्या मूलभूत सुविधा त्यांना द्यावे, शिक्षणामध्ये आणावे। शिक्षण त्यांना दिलं तर नक्कीच त्यांचा विकास होईल। या निमित्ताने मी एवढे बोलू इच्छितो आणि आज आदिम आधार पतसंस्थेचं आमचे 3 वर्ष पूर्ण झालीत, त्याच्याही सर्व स्टाफला आणि सर्वांना सदस्य संचालक यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय जोहार। आज 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिवस म्हणजे आमचा आदिवासींचा हा एक जगामध्ये सण साजरा केला जातो। खरं तर हा जागतिक दिवसासाठी आपण एकत्र आलो, एकत्र येऊन आपले या ठिकाणी आपल्याला तालुकाचे पोलीस निरीक्षक साहेबाई जी काही या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये या आदिवासी समाजाचे शूरवीर क्रांतिकारक मग बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, राणी दुर्गावती असे अनेक क्रांतिकारकही या देश स्वतंत्र करण्यासाठी आणि आदिवासींचा हक्क मिळवून देण्यासाठी या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आहे त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी जल जंगल पाणी किंवा जंगलाची जी काय संपत्ती आहे त्याच्यावर अधिकार ह्या सुरवरांच्या मुलं आपल्याला खरोखर आदिवासीला या जगामध्ये जो अधिकार मिळाला आणि आदिवासी म्हणजे या जगामधला मानव जातीतला हा खरोखरच पहिला या पृथ्वीवर आलेला हा आदिवासी समाज आहे आणि आदिवासी समाज खऱ्या अर्थाने रानात डोंगर जंगलामध्ये राहत असल्यामुळे आणि जसं पी.आय. साहेबांनी सांगितलं खरोखरच आज गडचिरोली म्हणा किंवा असे काही देश आहेत किंवा राज्य आहेत या ठिकाणी आजही आदिवासी बांधव आपल्या हक्क असताना देखील मग आपण बघत असतो मग त्या फॉरेस्ट जागेवरचा अतिक्रम असेल घर उद्ध्वस्त करण्याचं काम काही ठिकाणी होत असते आणि आदिवासीवर होणारा अन्याय अत्याचार सतत आपण
टी व्हीच्या माध्यमातून किंवा ह्या सगळं बघत असतो, परंतु आदिवासी समाज हा एकत्र येऊन आणि अशा भव्य मोठे कार्यक्रम जसं खरोखरच या ठिकाणी पालघर जिल्हा हा ठाणे जिल्ह्याचाच एक भाग पालघर जिल्हा हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये एक जिल्हा एक रॅली एक कार्यक्रम करत असतात. खरोखर त्यांची ती एकता आहे. मग आम्ही देखील या ठिकाणी झलके साहेब असतील किंवा आमच्या उपस्थित असलेले या ठिकाणी सर्व या आजच्या कार्यक्रमाचे इथे तालुका लेवलचा एक चांगला मोठा कार्यक्रम आपण पत्रकार बांधव आपण सालाबादप्रमाणे या ठिकाणी बघत होते, परंतु यावेळेस आम्ही एक तालुका एक कार्यक्रम किंवा एक रॅली ही भिवंडी ग्रामीण आणि शहर याच्यासाठी नियोजन छोटासा केलेला आहे. म्हणून या ठिकाणी कार्यक्रम करताना आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते या ठिकाणी हा कार्यक्रम केला आणि या ठिकाणी आपण सर्व आले आणि हा छोटासा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये सहभाग झाले त्याच्याबद्दल आपला सगळ्यांचा मी आभारी आहे. असंच सहकार्य नेहमी समाजकार्य करत असताना आपल्या हातून एक चांगला काम व्हायला पाहिजे. जसं निर्व्यसनी माणसं आपली निर्व्यसनी किंवा वाईट गोष्टीपासून आपण सावध राहाल अशा प्रकारचा संदेश आजच्या दिवशी जर आपण केलं आणि ज्या क्रांतीवीरांनी या देशामध्ये बलिदान दिलेलं आहे तर त्यांना त्यांचं स्वप्न साकार करायचे असतील तर आपल्याला ह्या सगळ्या आपण एक चांगल्या आपल्या हातून समाजसेवा होईल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय आदिवासी, जय जोहार, जय महाराष्ट्र.